अनन्य भक्त बाळप्पा हळूहळू स्वामी सेवेच्या जबाबदाऱ्या घेत होते. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दरबारात सेवेची कामे नियोजित असत. जसे गणपतरावांनी स्वयंपाक करावा, नरसप्पाने पाणी तापवावे, सुंदराबाईंनी स्वामींच्या जेवणाचे बघावे, श्रीपाद भटांनी पूजा करावी आणि बाळप्पा यांनी सर्व वस्तूंची त्या त्या ठिकाणी जमवाजमव करून वेळच्या वेळी व्यवस्था करावी. मग स्वामी महाराज कोठेही असोत, जंगलात, मशिदीमध्ये, हरिजनांच्या वस्तीत, देवळात, कोणाच्याही घरी, रस्त्यात व शेतात, त्या ठिकाणी बाळप्पा सर्व व्यवस्था उत्तम ठेवत. यातच आपल्या जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडत असताना बाळप्पा यांना तेथे पाणी आणण्याची लाज वाटत असे. हा प्रकार स्वामींच्या लक्षात आला आणि एके दिवशी बाळप्पा यांच्यावर पाणी आणण्याचा प्रसंग आला आणि त्यांना जरा लाज वाटू लागली. तेव्हा स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले, निर्लज्जो गुरु